हेच पेडिक्युअर जर तुम्ही पार्लरमध्ये करायला गेला तर 1500 ते 2000 तुमचे चार्जेस घेतील, पण आपण ते घरच्या घरीच अगदी कमी पैशात करत आहोत। नमस्कार, आज आपण घरच्या घरीच अगदी स्पा लाईक रिलॅक्सिंग पेडिक्युअर कसं करता येईल ते बघूयात। मेल फिमेल दोन्ही याला करू शकतात आणि कितीही जुनी टॅनिंग असली, कितीही क्रॅक्ड हीलची प्रॉब्लेम असेल तरीही ती या पेडिक्युअरनी नक्कीच रिपेअर होईल, कारण आपण एक असं पेडिक्युअरचं पॅक वापरणार आहोत ज्याच्याने तुमचे पाय अगदी बेबी सॉफ्ट होतील आणि चमकायला लागतील। आणि या कानातल्यांचं म्हणाल तर हे मी अगदी 10 रुपयात घरच्या घरीच बनवलेले आहेत। मला क्राफ्टिंग खूप जास्त आवडतं, ॲक्सेसरीज बनवायला आवडतं आणि स्किन केअर करायला सुद्धा आवडतं। तेच व्हिडिओ मी ह्या चॅनलवरतीही पोस्ट करत असते, सो आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा। लकीली हे सगळं सामान माझ्या घरातच मला अवेलेबल होतं, तुमच्याही घरात हे तुम्हाला इझिली अवेलेबल असेल। फक्त एक ऑरेंज आपण वापरणार आहोत, तेवढं तुम्हाला विकत घ्यावं लागेल, बाकीचे सगळे घरात अवेलेबल प्रॉडक्ट्सच आहेत। तर अजून वेळ न घालवता चला पेडिक्युअरला सुरुवात करूया। आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे ते आहे वॉर्म वॉटर, आणि ह्याच्यात 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे। मिठाने पायातली घाण निघायला मदत होते आणि हळदीमुळे जर्म्स मरतात। पाय पेडिक्युअर चालू करायच्या आधी पाय स्वच्छ करून घेणे खूप जास्त महत्त्वाचे आहे, कारण आपल्या पायामध्ये सगळ्यात जास्त जर्म्स असतात। ते जर्म्स क्लीन करून घ्यायचे आहेत आपल्याला। त्या पाण्यात आपल्याला 5 ते 10 मिनटं पाय बुडवून ठेवायचे आहेत। 5 ते 10 मिनटं झाल्यानंतर जे क्रॅक्ड हील्स असतात किंवा नेल्सच्या आसपासची जागा असते ती सॉफ्ट होते आणि मग ते स्वच्छ करायला इझी होतं। सो 5 ते 10 मिनटं आपल्याला पाय हे पाण्यात बुडवून ठेवायचे आहेत। आता तुम्ही ह्या असा प्युमिक स्टोन यूज करू शकता। हा स्टोन तुम्हाला डीमार्टमध्येही मिळेल और कोणत्याही 24 आवर्स मेडिकल शॉपमध्येही मिळेल। याला प्युमिक स्टोन म्हणतात। हा क्रॅक्ड हील्स क्लीन करायला मदत करतो। आता आपले पाय स्वच्छ झालेले आहेत, सो आपण आता घेणार आहोत अर्ध ऑरेंज आणि कॉफी पावडर। मी खूप व्हिडिओजमध्ये पाहिलं की लोक डायरेक्ट लिंबू स्किनवरती रब करायला सजेस्ट करतात, पण ते अतिशय चुकीचं आहे, कारण लिंबूमध्ये जरी भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असलं तरी त्याच्यात अजूनही ॲसिड्स असतात, जे स्किनवरती डायरेक्ट रब केलं तर डॅमेज करू शकतात आपल्या स्किनला। आणि ही स्किन जर आपण सनला एक्सपोज केली तर परमनंट डॅमेज होऊ शकतो, स्किन बर्न होऊ शकते। त्यामुळे आपण इथे वापरणार आहोत ऑरेंज। ऑरेंज हेच स्किनवरती माइल्ड असतं, विटॅमिन सी ह्याच्यात लिंबू एवढंच असतं आणि हे कोलाजन प्रमोट करतं। म्हणजेच काही लोकांचं बघा चेहरा एकदम छान असतो पण पाय एकदम सुरकुतलेले म्हातारे माणसांसारखे वाटतात, तर हे कोलाजनच्या कमतरतेमुळे होतं। म्हणून आपण ऑरेंज यूज करणार आहोत, कारण ऑरेंज हे कोलाजन बूस्ट करतं आणि ब्राईटनिंग इफेक्टही देतं। सो हे ऑरेंज आणि कॉफीचं मिक्सचर आपण छानपैकी पायावरती रब करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला खूप जास्त टॅनिंग वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठही ॲड करू शकता। मला खूप जास्त टॅनिंग नाही वाटत आहे, पण पाय खूप डल वाटत होते म्हणून मी हे पेडिक्युअर करत होते। तर टॅनिंग खूप जास्त असेल तर तुम्ही तांदळाचं पीठही ह्याच्यात ॲड करा, त्याच्याने टॅनिंग नक्कीच कमी होईल। इथे आपण कॉफी यूज करत आहोत, कारण कॉफी स्किनला कामिंग इफेक्ट देतं, शांत करतं। जेही स्किन डॅमेज झालेला असतो ते कॉफीमुळे शांत होतो आणि UV डॅमेज रिपेअर करायलाही ते मदत करतं। आता या ऑरेंज आणि कॉफीला आपल्या स्किनमध्ये अब्झॉर्ब होऊन देऊयात, तोपर्यंत आपण तळपायांसाठी एक पॅक बनवून घेऊयात। याच्यासाठी आपल्याला लागणार आहे मलाई आणि हनी। मलाई म्हणजेच दुधावरची साय, ही अँटीऑक्सिडंट्सनी भरपूर असते। ही स्किनमध्ये डीपली पेनिट्रेट होते आणि स्किन सेल्सच्या आतून रिपेअर करायला मदत करते। तसंच हनीचेही खूप जास्त स्किन बेनिफिट्स आहेत। मध हे स्किनला मॉइश्चर प्रोव्हाइड करतं। डल डिहायड्रेटेड स्किनसाठी मध खूपच चांगलं आहे। या पॅकने तुम्हाला एकदम बेबी सॉफ्ट स्किन मिळेल। हेच पेडिक्युअर जर तुम्ही पार्लरमध्ये करायला गेलात तर 1500 ते 2000 तुमचे चार्जेस घेतील, पण हे आपण घरच्या घरी करत आहोत, सो अगदी कमी पैशात होणार आहे। म्हणूनच मलाई आणि हनी या दोन्ही गोष्टींमध्ये अजिबात कंजूसी करायची नाही आहे। हनीची ही छोटी बॉटल 22 रुपीजची पूर्ण यूज करायची आहे आपल्याला, आणि मलाई इथे मी 2 चमचे घेतलेली आहे। हे जर या मिक्सचरला एकदम छान मिक्स करायचं आणि मग तळपायांवरती लावायचं। आता 15 मिनटं या पॅकला आपल्या पायावरती छान रेस्ट करून द्यायचं। आता हा पॅक काढायच्या आधी आपल्याला तळपायाला छान मसाज करून घ्यायचं आहे। त्यासाठी हाताची मूठ अशी फिस्ट करून घ्यायची आहे आणि हे वरती जे नकल्स असतात त्याच्याने आपल्याला छान मसाज करून घ्यायचं आहे। सर्क्युलर मोशनमध्ये तळपायांवरती नकल्सनी रब करायचं, याच्याने ब्लड सर्क्युलेशनही वाढतं आणि छान रिलॅक्सिंग फिलिंगही येतं। हा पॅक काढायसाठी एक टेक्निक आहे, तर या टेक्निकसाठी आपल्याला लागणार आहे 1 चमचा। चमच्याच्या बॅक साईडनी हा पॅक स्क्रेप करून काढायचा आहे। मी जर हा पॅक असाच धुतला पाण्याखाली तर ऑइली फिलिंग राहील आणि पाय चिकट चिकट वाटेल। त्यासाठी चमच्याच्या बॅक साईडनी हा नीट काढून घ्यायचा आणि मग पाय स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याने।
आणि याच्यावरती कोणतंही तुमच्या आवडीचं बॉडी लोशन लावा, म्हणजे जे काही आत्ता आपण केलेली प्रोसिजर आहे त्याचा इफेक्ट छान इंटॅक्ट राहील. अशा पद्धतीने आपला पेडिक्युअर झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. थँक्यू. भेटूयात पुढच्या सॅटर्डेला अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.